महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत। सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये 3000 रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय। आपण भाऊबीजच्या 1 महिना आधीच 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज रविवार आज 5 ऑक्टोबर रोजी या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये आज सकाळी 7 वाजल्यापासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत या पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आज दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत उर्वरित पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा आज रविवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक रविवारी बँकांना सुट्ट्या असतात, परंतु लाडक्या बहिणींनो हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये येत असतात। त्यामुळे जरी आज सुट्टीचा वार असला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, कारण हे पैसे थेट तुमच्या बँकेमध्ये विस्तार केले जात नाहीत, तर या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले जात असतात। त्यामुळे जरी आज रविवार असला, जरी आज बँकांना सुट्ट्या असल्या तरी पण तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी एकत्रितपणे विस्तार होत आहे। फक्त तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा असायला पाहिजे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सर्व लाडक्या बहिणींचा रविवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। बघा या लाडक्या बहिणींनो, आता कोजागिरी पौर्णिमा आहे, त्या अनुषंगाने तुमच्या खात्यामध्ये आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात येत आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, आता जवळच दिवाळी सुद्धा आलेली आहे, तर या दिवाळीच्या निमित्तानं सर्व लाडक्या बहिणींना या प्रमुख वस्तू मोफत सुद्धा देण्यात येणार आहेत। त्यासोबतच दिवाळीच्या निमित्तानं सर्व लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून बोनस सुद्धा वितरित केला जाणार आहे। तर हा बोनस किती हजार रुपयांचा वितरित केले जाणार आहेत, त्यासोबतच लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोजागिरीचं गिफ्ट काय मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींना एकंदरीत आज या प्रमुख जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते वाटप होत आहेत। तर या ठिकाणी आपण हे जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। थेट उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना काय आदेश दिलेला आहे, लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आजपासून पुढील 3 दिवस सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये, ऑक्टोबर हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींना कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याचा निधी आणि ऑक्टोबर हप्त्याचा निधी म्हणजे सप्टेंबर हप्त्यासाठी 3,700 कोटी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी 3,700 कोटी म्हणजे टोटल मिळून 7,200 कोटींचा निधी या प्रमुख 10 बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि याच बँकांमधून थेट बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रमुख बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत। या दोन्ही हप्त्यांसाठी कालच निधी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे, त्यामुळे या बँकांमध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा
करण्यात आलेले आहे। सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश देण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, अजितदादा पवार या ठिकाणी काय म्हटलेले आहेत, तुम्हाला कोणता आदेश दिलेला आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। बहिणीला एकनाथराव देवेंद्र मी आम्ही 2 महिन्याचे 3,000 रुपये दिले। बहिणींनो दिले की नाही? दिले। आज आमच्या बहिणींना सक्षम करायचंय, सबल करायचं। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी विस्तांतर करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, कारण कालच राज्य सरकारकडून या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे या प्रमुख बँकांमध्ये सोडण्यात आलेले होते आणि याच बँकांमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले असेल अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील आणि ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले नसेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत, कारण ही केवायसीची लास्ट डेट 31 ऑक्टोबर आहे। म्हणजेच तुम्हाला 31 ऑक्टोबरच्या अगोदर केवायसी करायची आहे, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि त्याच्या पुढच्या हप्त्यांचे पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी 31 ऑक्टोबरच्या अगोदर केवायसी करणार नाहीत त्या लाडक्या बहिणींना फक्त सप्टेंबर ऑक्टोबर या 2 हप्त्यांचे पैसे मिळत राहतील। परंतु लाडक्या बहिणींना डिसेंबर असेल, नोव्हेंबर असेल तर अशा पुढच्या वर्षांमधील कोणत्याही महिन्याचे हप्ते मिळणार नाहीत। त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी 31 ऑक्टोबरच्या अगोदर केवायसी करायची आहे। परंतु सध्याच्या स्थितीला या केवायसी मध्ये भरपूर अडचणी येत आहेत, जसं या ठिकाणी OTP येत नाही, काही लाडक्या बहिणींचं एरर दाखवत आहे, काही लाडक्या बहिणींचे वडील जिवंत नाहीत, काही लाडक्या बहिणींचे पती जिवंत नाहीत, म्हणजेच त्यांच्याकडे हयात नसल्याचा पुरावा नाही, तर त्यांना राज्य सरकारने अर्जंट सूचना दिलेली आहे। त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र असतील त्यांनी केवायसी करायची आहे, परंतु चुकूनही या लाडक्या बहिणींनी केवायसी करायची नाही। बघा लाडक्या बहिणींना, कोणत्या लाडक्या बहिणींनी केवायसी करायची आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना केवायसी करायची गरज नाही आणि कोणत्या लाडक्या बहिणींनी केवायसीच करायची नाही याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, लाखो मोलाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर त्या आपण प्रमुख जिल्ह्यांची यादी वाचून बघूयात, त्यासोबतच बँकांची यादी सुद्धा वाचून घेणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या सप्टेंबर हप्त्याचा पैसा या ठिकाणी ऑक्टोबर हप्त्याचा पैसा बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी कालपासून तयारी सुरू झालेली आहे, कारण सप्टेंबर महिना संपून गेला तरी पण अद्याप बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते आणि आता ऑक्टोबर महिना सुरू होऊन सुद्धा भरपूर दिवस झालेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती त्याच अनुषंगाने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करण्याचा विचार सुरू होता, परंतु लाडक्या बहिणींनो, हा विचार प्रत्यक्षामध्ये अंमलामध्ये आलेला आहे, कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात होत आहे। थेट बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आठवतंय का? बघा प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या 2 ते 3 दिवसांमध्ये किंवा एकंदरीत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु लाडक्या बहिणींनो, हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटच्या 1 ते 2 दिवसांमध्ये जमा झालेला नव्हता, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नवरात्रीचे दिवस होते, त्यामुळे सरकारचे सुद्धा काही अडचण असल्यामुळे या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते, काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या, सर्व्हरचे प्रॉब्लेम झालेले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला सर्व बँका सुरळीतपणे सुरू आहेत आणि आता सप्टेंबर महिना संपून गेलेला आहे, ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, त्याच पार्श्वभूमीवरती दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। तशा प्रकारे राज्य सरकारकडून या ठिकाणी परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं होतं। बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला पुढचे हप्ते मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी केवायसी करणं बंधनकारक आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ही केवायसी कुठे करायची आहे, कशी करायची आहे, कधीपर्यंत करायची आहे, कोणत्या लाडक्या बहिणींनी केवायसी करू नये, OTP येत नसेल तर काय करायचं आहे, केवायसी करण्याची योग्य पद्धत, केवायसी करण्याची सोपी पद्धत
KYC कशा प्रकारे करावे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे लगेच देऊन टाकतो, कारण या KYC मुळे भरपूर बहिणी आतापर्यंत अपात्र ठरलेल्या आहेत आणि याच्या पुढे सुद्धा भरपूर लाडकी बहिणी अपात्र ठरू शकतात. कारण तुम्हाला आठवत असेल बघा, या ठिकाणी बघा मागच्या वर्षी 2,52,00,000 बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते, परंतु या 2025 मध्ये भरपूर लाडकी बहिणी याच्यामधून अपात्र ठरल्या. म्हणजेच 2,52,00,000 लाडकी बहिणींपैकी सरासरी 26 लाख लाडकी बहिणी या योजनेमधून अपात्र ठरलेल्या होत्या. आता फक्त 2,26,00,000 लाडकी बहिणी या योजनेमध्ये पात्र आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक योजनेमध्ये KYC होत असते. त्याचप्रमाणे या लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा KYC होत आहे आणि या KYCतून ज्या लाडकी बहिणी पात्र ठरतील त्यांना पुढील 4 वर्ष या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, कारण त्यांना या KYCच्याच आधारावरती पुढील हप्त्यांचे पैसे मिळत राहतील. त्यांना डबल KYC करण्याची गरज नाही. त्यामुळे लाडकी बहिणींनो, तुम्ही सुद्धा KYC करायचे आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. बघा लाडकी बहिणींनो, आता आपण KYCची माहिती बघून घ्या. त्याच्या अगोदर या ठिकाणी ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर हप्त्याचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील, त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होतील. त्यासोबतच लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीनिमित्त काही वस्तू वाटप केल्या जातील. दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहिणींना बोनस वाटप केला जाईल. तर तो सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण लगेच बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुमच्याकडून हरवणार नाही, तुमच्याकडून चुकणार नाही. म्हणजेच जर तुम्ही महत्त्वाची माहिती ऐकली आणि त्याप्रमाणे जर कामे केले तर तुमच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की राज्य सरकार एवढं कशामुळे दिलदार झालेलं आहे, राज्य सरकार कशामुळे पैसे वाटप करत आहे. बघा लाडक्या बहिणींना, जर राज्याची आर्थिक परिस्थिती सध्याच्या स्थितीला पाहायला गेली तर भरपूर जिल्ह्यामधील भरपूर महिलांचा, भरपूर पुरुषांचा मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. बघा जर बघायचा विचार केला तर बीड जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, नांदेड असेल, कडाष्टी असेल, त्यानंतर लातूर असेल, रत्नागिरी असेल, तर अशा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, अतिवृष्टी झालेली आहे. अतिमुसळधार पावसामुळे या ठिकाणी भरपूर नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचलेलं होतं. भरपूर नागरिकांच्या म्हशी या ठिकाणी या नद्या नाल्यांमध्ये वाहून गेल्या. या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील सर्व नागरिकांना धक्का बसल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मान्सूनच्या परतीच्या पावसाने राज्यामध्ये धुमाकूळ घातलेला होता. राज्यामध्ये जे अरबी समुद्रामध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा जो पट्टा निर्माण झालेला आहे त्याचेच परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा लाडकी बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला दिवाळी बोनस देण्याचं राज्य सरकारने का घोषित केलेलं आहे आणि याच प्रमुख जिल्ह्यांमध्ये का दिवाळी बोनस देण्यात येणार आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे पावसामुळे ज्यांचं नुकसान झालेलं होतं आणि ज्यांचं नसेल झालं तरी पण त्यांना बोनस वाटप होणार आहे. परंतु तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी आहे का, तुम्हाला मी यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार की लाडकी बहीण योजना बंद होईल, लाडकी बहीण योजना बंद होईल, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या. अशा पद्धतीने पेपरला सुद्धा बातमी आलेली होती. त्यावरती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मी दिलेला शब्द पाळत असतो आणि लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा आठवत असेल की तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द हा 100% योग्य असतो आणि ते दिलेला शब्द 100% पूर्ण करत असतात. त्यामुळे जर तुमचा एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास असेल तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपला मोबाईल हातामध्ये घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ 1 मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून व्हिडिओ पाहता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये निधी येऊ शकतो. व्हिडिओ पाहता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप सुद्धा होऊ शकतात. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होणार नाहीत. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला दिवाळी निमित्त राज्य सरकारकडून या ठिकाणी 20 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीच्या अगोदर 2 दिवस या प्रमुख 20 वस्तू वाटप करण्याचा निर्णय आज राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. जर तुमच्या
तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडकी बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी सकाळपासून विस्तांतर करायला सुरुवात केलेली आहे. तर आज पहिल्या टप्प्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आणि दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत या दोन्ही टप्प्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होतच आहे. परंतु लाडकी बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि तुम्हाला दिवाळीनिमित्त 20 वस्तू सुद्धा वाटप होणार आहेत. परंतु लाडकी बहिणींनो, याच्यासाठी KYC गरजेची आहे का किंवा याच्यासाठी KYC गरजेची नाही, अशा पद्धतीने जर प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले असतील तर तुम्हाला लगेच सांगतो की याच्यासाठी KYC करणं गरजेचे आहे की नाही. बघा लाडकी बहिणींनो, KYC केले तरी पण तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत आणि जरी तुम्ही KYC केलेले नसेल तरी पण तुम्हाला पैसे वाटप होणार आहे. कारण हे KYC ची प्रोसेस 1 ऑक्टोबरच्या नंतर लागू होईल. त्याच्या अगोदर KYC करायची आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, हे KYC करत असताना भरपूर लाडक्या बहिणींकडून काही गोष्टी चुकत आहेत. त्यामुळे त्या लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांचे अर्ज अपात्र व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आपला अर्ज अपात्र होऊ नये तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला काय काय कामे करायची आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. ही KYC कुठे करायची, कशी करायची, कशा पद्धतीने केले तर पैसे वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणीने KYC करू नये, कोणत्या लाडक्या बहिणीने KYC केले तरी पण पैसे मिळणार नाहीत, याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, त्या अगोदर आज ज्या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहे तर त्या प्रमुख जिल्ह्यांची यादी, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या बँकांमधून हे पैसे वाटप होत आहे, ज्या ज्या बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्या संपूर्ण सर्व बँकांची यादी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे. त्यामुळे जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा या ठिकाणी तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. तुमच्या हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी सरकार हिरावून घेऊ शकतं. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे पडावेत, आपल्या खात्यामध्ये पैसे पडण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, तर याच्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये तुमच्या सप्टेंबर हप्त्याचे, ऑक्टोबर हप्त्याचे पैसे विस्तांतर होण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. बघा लाडकी बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या. परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे. कारण प्रत्यक्षामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आजच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण प्रमुख बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, त्या अगोदर काही गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. म्हणजेच या लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारकडून महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या होत्या. म्हणजेच लाडकी बहिणींनो, 2024 मध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते त्यामुळे लाडकी बहिणी भरपूर नियमांमध्ये बसावेत अशा पद्धतीने नियम आणि पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या होत्या. परंतु लाडकी बहिणींनो, आता या 2025 मध्ये कोणतेही नियम आणि कोणत्याही पात्रता लावण्यात आलेल्या नाहीत. सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार जर आम्हाला सरसकट पैसे वाटप करायचे असते तर या ठिकाणी KYC आणलीच नसते, याच्यासाठी कोणतीही प्रोसेस राबवली नसती, थेट बहिणींच्या खात्यामध्ये पात्रता आणि अपात्रता न चेक करता पैसे सुद्धा पाठवले असते. म्हणजेच लाडकी बहिणींनो, एकंदरीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणी जुन्या 4 नियमांमध्ये, नवीन 3 नियमांमध्ये म्हणजेच टोटल मिळून या प्रमुख 7 नियमांमध्ये बसत असाव्या. ज्या ज्या लाडकी बहिणी या प्रमुख 7 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील. त्याच लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होणार असल्याची माहिती आज राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. बघा लाडकी बहिणींनो, आता आपण ज्या 5 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या 5 पात्रता कोणकोणत्या आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी बघत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणत्याही अडथळा निर्माण होणार नाही. तुमच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. आणि लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींनी काही महत्त्वाचे
महत्त्वाची कामे करायची आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली नसतील त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणता अडथळा निर्माण होऊ नये, आपल्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटप व्हावा, तर लाडक्या बहिणींना व्हिडिओ कुठेही स्किप न करता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर या 7 पात्रता 7 नियम या ठिकाणी कोणकोणते आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. ज्या ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सर्व हप्त्यांचे पैसे वाटप होतील. त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना आता आपण 7 नियमांपैकी पहिला नियम बघून घेऊयात. बघा याच्यामध्ये जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावे. त्याच्यामध्ये विवाहित असेल अविवाहित असेल तर फक्त या ठिकाणी 2च महिला लाभ घेत असायला पाहिजे. जसं की सासू असेल, सून असेल किंवा आई असेल, मुलगी असेल, अशा पद्धतीने फक्त 2च महिलांना लाभ घेता येईल. परंतु जर तुमच्या घरामध्ये मुलगी असेल, आई असेल, सासू असेल, सून असेल, तिची सासू असेल, अशा पद्धतीच्या 4 ते 5 महिला असतील तर या सर्वांना एकाच घरामध्ये लाभ घेता येणार नाही. तर याच्यासाठी तुम्हाला सर्वांचे रेशन कार्ड वेगवेगळे करावे लागतील. रेशन कार्डवरील फक्त 2च महिलांना याच्यामध्ये लाभ दिला जाईल, तिसऱ्या महिलाला लाभ देता येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींना दुसरा नियम, दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत. बघा लाडक्या बहिणींना ही योजना फक्त राज्यातील म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आहे. परंतु या योजनेमध्ये यूपी राज्यामधील, MP राज्यामधील, बिहार राज्यामधील, आंध्र प्रदेश राज्यामधील, कर्नाटक राज्यामधील भरपूर लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन राहत आहेत आणि त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे की आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत हे दर्शवून या ठिकाणी अर्ज केलेला आहे. परंतु ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, ज्या बहिणी यूपी राज्य, MP राज्य, कर्नाटक राज्य, आंध्र प्रदेश, गुजरात अशा राज्यामधून राहत असतील आणि त्या सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये राहण्यासाठी आलेल्या असतील आणि त्यांनी अर्ज केलेला असेल आणि त्यांनी सुद्धा पैसे घेतलेले असतील तर त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे. बघा याच्यामध्ये पहिला नियम सांगितलेला आहे. दुसरा नियम म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. पहिला नियम घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिलांना लाभ घेता येणार नाही. त्यासोबत लाडक्या बहिणींना तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा म्हणजेच सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमी असावा. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणी सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावेत. त्यासोबतच लाडक्या बहिणींना घरामधील सर्व महिला याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसायला पाहिजेत. बघा एकंदरीत काही जुने नियम लावण्यात आलेले आहेत, काही नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वच प्रकारच्या नियमांमध्ये बसायला पाहिजे. त्याच्यामध्ये सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसायला पाहिजेत. अशा ज्या प्रमुख पात्रता आणि प्रमुख नियम लावण्यात आलेले आहेत ते तुम्ही प्रमुख नियमांमध्ये आणि प्रमुख पात्रतेमध्ये बसायला पाहिजे. तरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप होतील. पुढील हप्त्यांचे पैसे सुद्धा सुरळीतपणे तुमच्या खात्यामध्ये विस्तार होतील. तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणता अडथळा निर्माण होणार नाही आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहे. अजून फक्त 2च मिनिटं व्हिडिओ पाहायचा आहे कारण लाडक्या बहिणींना पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे आहे. याच 2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे. जर तुमचा जिल्हा या यादीपैकी असेल, बँकांपैकी असेल तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. तुमची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना मागच्या दिवाळीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना बोनस देण्यात आलेला होता. त्यानंतर रक्षाबंधनला पैसे देण्यात आलेले होते. भाऊबीज ओवाळणी असेल, मकर संक्रांत असेल, त्यानंतर महिला दिन असेल, होळी असेल, रक्षाबंधन असेल. त्यासोबतच लाडक्या बहिणींना नवरात्रीच्या उत्सवामध्ये पैसे न दिल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये भाऊबीजच्या निमित्तानं जास्तीत जास्त ओवाळणी देण्याचं राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेलं आहे. कारण लाडक्या बहिणींना नवरात्रीमध्ये पैसे वाटप होतील अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या. परंतु या नवरात्रीमध्ये बँकांचा तांत्रिक अडचणीमुळे प्रॉब्लेम झालेला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना या नवरात्रीमध्ये पैसे आलेले नव्हते. नवरात्रीमध्ये पैसे येण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण झालेला होता. बघा लाडक्या बहिणींना आता आपण कोणत्याही क्षणाची वाट न पाहता थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. जर तुम्ही याच्यामध्ये जिल्ह्यांपैकी असाल, बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणता अडथळा निर्माण होणार नाही. त्यासोबत लाडक्या बहिणींना
काही बँकेमध्ये या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्ता येणार नाही, म्हणजेच लाडक्या बहिणींनो सर्वच बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं नाही। त्यामुळे तुमचं बँक खातं कोणकोणत्या बँकेमध्ये आहे, तुमचा जिल्हा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे हे सुद्धा तुम्ही अगदी सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणत्या अडथळा निर्माण होणार नाही आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर। बघा या पुणे शहरामध्ये सरासरी 5 लाखांपेक्षा अधिक महिलांचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। म्हणजेच लाडकी बहिणींनो एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायची आहे की पुणे शहराला का प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो या पुणे शहरांमध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत आणि या पुणे शहरामध्ये मागच्या महिन्याचा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता थोडा उशिरा आलेला होता, त्यामुळे सर्वात अगोदर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या प्रमुख जिल्ह्यामध्ये विस्तार होत आहे। बघा पहिला जिल्हा पुणे शहर, त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे नागपूर। बघा या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येण्यासाठी उशीर लागलेला होता, त्यामुळे पुणे शहर, नागपूर शहर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींनो अमरावती जिल्हा, त्यासोबत धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्यानंतर लाडक्या बहिणींनो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, इंडियन बँक, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, सिटी बँक, सिटी प्रायव्हेट बँक अशा सर्व सरकारी, खाजगी आणि या ठिकाणी नॅशनलाइज असणाऱ्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात, कारण आता सप्टेंबर महिना उलटून गेलेला आहे, त्यामुळे कमीत कमी सप्टेंबर महिन्याचा हप्ता लगेच तुमच्या खात्यामध्ये विस्तार होऊ शकतो। त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे आणि सर्व कामे करून ठेवायची आहे।